Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री फडणवीसांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. महायुतीचे काही प्रमुख नेतेही उपस्थित राहणार. महिला आरक्षण विधेयकावरून इंडिया आघाडीच्या भूमिकेला लक्ष्य करणार अशी सूत्रांची माहिती. आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती रस्त्यावर येणार. भव्य मोर्चाचं उद्या आयोजन. जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार. निवडणूक आयोग म्हणजेच भाजपचा पदाधिकारी ज्ञानेश कुमारांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकतोय. संजय राऊतांची केंद्रीय निवडणूक आयोगावरती ही टीका. उपमुख्यमंत्री शिंदेंची आज साताऱ्यामध्ये सभा. बॅनरवरून मात्र आमदार महेश शिंदे यांचा फोटो गायब. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राळेगाव मुली तस्करी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय. संबंधित प्रकरणाची सरकार पूर्णतः चौकशी करणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही माहिती. नागपूरमध्ये तरुणींवर धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओ चालकाला अटक. धार्मिक चालीरीती पाळण्यास नकार देताच धमकी. रियाज काझीवर विनयभंगाचा गंभीर आरोप. टीसीएस धर्मांतरण प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाकडून झाडाझडती. 2 दिवसांपासून 4 सदस्यीय पथकाकडून तपास. चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर. नाशिक टीसीएसमध्ये धर्मांतरण प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर. वडिलांच्या कॅन्सरसाठी पीडितेने लैंगिक छळ सोसला अशी सूत्रांची माहिती. राष्ट्रीय महिला आयोगानं पीडितेची परिस्थिती जाणून घेतली. काल 1.5 तास चौकशी. टीसीएस कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज फैसला. गरोदर असल्याचं कारण देत निदाचा जामिनासाठी अर्ज. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानला कृत्याचा पश्चाताप नाही. जे घडलं ते संमतीने. आरोपी अयानचा दावा. पोलीस चौकशीमध्ये ही माहिती समोर. बोरीवलीच्या दुकानातील वादानंतर लेन्सकार्टचा माफीनामा. कोणत्याही धार्मिक अभिव्यक्तीवरती बंदी नाही, तर टिळा टिकली लावण्यास कोणतीही बंदी नाही. भाजपच्या आरोपांनंतर लेन्सकार्टचं हे स्पष्टीकरण समोर. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाईल. वनराई पोलीस 5 जणांना बोरीवली कोर्टात हजर करणार. बेकायदेशीर अटकेच्या याचिकेवरती आज सुनावणी. टिटवाळ्यामध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड. अँटी नार्कोटिक्स सेलच्या सापळ्यामध्ये ड्रग्ज स्पिन अटके. छापेमारीमध्ये 5 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त. कल्याण ग्रामीण पोलिसांचीही मोठी कारवाई. डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाताना अपघात. जीवितहानी नाही. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता. हवामान विभागाकडून येलो अलर्ट. अवकाळी आणि गारपिटीमुळे बळीराजा मात्र चिंतेत. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.